जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. आपण गेल्या रविवारपासून तुकारामांची भांडणं बघतोय. त्याच्या यादीच्या रविवारी आज सुद्धा आपण तुकारामांची भांडणंच बघणार आहोत. तुकारामांची भांडणं थोडी वेगळ्या पद्धतीची असतात. मागच्या वेळी पण मी बोललो होतो. नामदेवांची भांडणं आणि तुकारामांची भांडणं यामध्ये फरक आहे. नामदेवांची भांडणं अशी अतिशय प्रेमातूनच सुरू होतात आणि ती प्रेमातच संपतात आणि त्याचा संस्कार हा प्रेम हाच असतो. तुकारामांच्या भांडणामध्ये पण तसाच संस्कार होतो. पण तुकारामांची भांडणं ही काही काही वेळा संदेहाच्या आणि श्रद्धेच्या बरोबर सीमारेषेवर असतात आणि त्यामुळे ती जास्त तीव्र पण असतात. तुकारामांच्या भांडणाचा बाज असा असतो की आता तुला द्यायचं काय राहिलंच नाही माझ्याकडं आणि तरी भेट नाही म्हणजे काय, असा असा तो असतो. तर नामदेवांच्या मध्ये पण तुझं नाम आहेच ना आमच्या माझ्यापाशी, असा असा पहिल्यापासूनचा विश्वास आहे नामदेवांच्या भांडणांमध्ये. तू लपलासे तरी नाम कैसे नेसी, असा 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 असं स्वतःला समजूत घालणं आहे आणि देवाला असं सांगणं आहे की तुझं नाम हे किती तुझ्यापेक्षा किती मोठं आहे, त्याचा महिमा हे तुलाच माहीत नाही, आम्हाला माहीत आहे. अशी नामाबद्दलचं ज्ञान नामदेवांचं सुरुवातीपासून आहे, त्यात कसलाही संदेह नाही त्यांना. तुकारामांच्या बाबतीत तसं नाही. तुकारामांचे हट्ट असे तीव्र आहेत सगळे आणि मग ते ज्ञानाकडे येतात. आपण आज बघूया. जय जय रघुवीर समर्थ. बहुता रीती काकुलती आलो चित्ती न धराच. आता तुमची किती करुणा भाकायची आम्ही, तुम्ही किती पद्धतीनं विनवायचं, तुम्हाला किती अळवणी करायची आणि तुम्ही काही केल्या प्रसन्न होत नाही आणि काही केल्या भेटत नाही. आणि ही भेटच मागतोय हो. तुकाराम काय मागतायत? फक्त भेट मागतायत. माझं हे करा आणि ते करा, अशा त्याच्या पलीकडे फार गेले बरे झाले देवा, वाटोळे झालं संसाराचं ते चांगलंच झालं. आता तू आणि मी ह्याच्यामध्ये काय येणार नाही. आता आई नाही, वडील नाही, पोर नाही, बायको नाही, संसार नाही. आता विठो तुझं आणि माझं फक्त आहे. त्याच्यामध्ये काही नाही. असं आयुष्यातलं महत्वाची माणसं गेली तुकारामांची, संपत्ती गेली, पत गेली समाजातली, तेव्हाही तुकारामांनी कधी तक्रार केली नाही. ते म्हणले विठो काय आता तुझे माझे काज, आता मध्ये कोण नाही आपल्या. आता मध्ये कोण नाही असं म्हटल्यानंतरचे जे तुकाराम आहे ते चिडतायत की अरे मग ते आता आपल्यामध्ये काय नाही तर भेटत का नाही, भेट का होत नाही, अशी तुकारामांची व्यथा आहे. ती फार तीव्र अशी व्यथा आहे. बहुता रीती काकुलती आलो चित्ती न धराच. आम्ही किती तुमची विनवणी केली तरी तुम्ही मनावर काही घेतच नाही आम्हाला भेटायचं. आज कशासाठी देवा मिथ्या हेवा वाढव. कशासाठी मी हे भांडण करत बसू, तुमच्याशी भांडण्यात तरी काय अर्थ आहे का, असं मला वाटायला लागले. तुम्हा आम्हा झाली तुटी आता भेटी चिंतने. ही फार फार मोठी ओळ आहे. तुकाराम असं म्हणतात आणि तुकाराम आता सत्याकडे पण यायला लागले आहेत, पण ते थोडे नाखुश पद्धतीनं सत्याकडे यायला लागले. परमेश्वराची भेट फक्त चिंतनातच हे सत्य आहे. नामदेवानी हे सत्य आधीच ओळखलं आणि त्यांनी सांगितलं नामामध्येच तर तू आहेस, जिथं नाम आहे तिथं तू आहेस. तू नसलास तरी चालेल भेटीला माझ्या, मला प्रत्यक्ष तुझी सगुणाची भेटच नको. तू सगुण भेट नकोस मला, तुझ्या नामामध्येच तुझं सगुणत्व भेटणार आहे. ही जाणीव पहिल्यापासूनच होती नामदेवांना. त्यांना गुरुची जशी विसोबा खेत्रांच्या गुरुची उपदेशाची जशी प्राप्ती झाली तसं तर त्यांची ते फार वाढीला लागलं. त्यामुळे पुढची भांडणं आहे, ती भांडणं म्हणजे प्रीतीतली भांडणं आहेत नामदेवांची. पण तुकारामांचं तसं नाही. तुम्हा आम्हा झाली तुटी, असंच म्हणतायत ते. आता काय आपल्याला मध्ये काय आपल्याला काय भेट होणार नाही वाटतं आता. आपली भेट होण्याची जी मी आस धरली आहे ती फोल आहे. काही भेट होणार नाही. तुम्हा आम्हा झाली तुटी आता भेटी चिंतने. या तक्रार पण आहे आणि ज्ञान पण आहे. परमेश्वर भेटणार नाही अशी तक्रार आहे परमेश्वराकडे आणि स्वतःच्या बाबतीतली अशी समज आहे की तो चिंतनातच भेटेल. आता नाही, आता बाहेर नाही भेटणार, आता तो आतच भेटणार. अशी एकाच बाजूला दोन्ही गोष्टींची नोंद तुकारामाने एका ओळीत केली आहे. तुम्हा आम्हा झाली तुटी. ही तुटी म्हणजे काय? ही सगुणातली तुटी आहे. तो प्रत्यक्ष परमेश्वर समोर उभा राहील आणि उरावरी भेटेल, ही आता काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तुम्हा आम्हा झाली तुटी आता भेटी चिंतने. चिंतनात भेट होणार. पण ते 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 पूर्ण मान्य झालेलं नाहीये. ती भेटीची आशा आहे ती अजून सुटलेली नाहीये. म्हणून कसं करतात अभंगाचा शेवट, तुका म्हणे लाजीरवाणे. तुका म्हणे लाजीरवाणे अधीर जिणे इच्छेचे. काय सुरेख ओळ आहे. इच्छेचं जे जिणं आहे ना परमेश्वरा, आता मला कसलीच सांसारिक इच्छा राहिलेली नाही, कधीच नव्हती. आता तुमच्या भेटीची इच्छा घेऊन जगत राहिलोय. पण हे इच्छेचं जिणं विठोबा
काय लाजिरवाणं असतं नाही, काय 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 अधीरपणानं व्हायचं, इच्छा आपली पूर्ण व्हायसाठी अधीर म्हणून हा हा आपल्यासारख्या संसारिकांना जाता जाता दिलेला उद्देश आहे, की इच्छेचं जिणं किती लाजीरवाणं. आणि त्यात विठोबाला म्हणतायत, विठोबा तुझ्या भेटीची सुद्धा इच्छा आहे, ती सुद्धा माणसाला अधाशी आणि लाजीरवाणं बनवते. या इच्छेतनं सुद्धा बाहेर पडायला पाहिजे मला बहुतेक आता. असं असं म्हणून ते म्हणतात, तुका म्हणे लाजीरवाणे, अधीर जिणे इच्छेचे. बस. आणि इथं अभंग थांबलेला आहे. असा हा भांडणाचाच अभंग आहे, खंतेचा अभंग आहे, पण त्यामध्ये सुद्धा ज्ञान असं दडलेलं आहे तुकारामांच्या प्रत्येक अभंगामध्ये जे असतं ते इथं पण आहे. अशाच अर्थाचा परत भांडणाचेच दुसरा अभंग आहे, राग आलेलाच अभंग आहे, दुसरा अभंग आहे. हा बघा कसं म्हणतात तुकाराम. आश्चर्य ते एक झाले, मना आले माझिया. मला एक आश्चर्य असं वाटून राहिलं. आता हा उपहास आहे, आश्चर्य एका गोष्टीचं असं वाटून राहिलं. म्हणजे तुमच्यापाशी सारखं मागणं करायचं भेटीचं, तुम्ही प्रसन्न व्हा म्हणायचं, ह्याला काय काही अर्थच नाही, तुम्ही काय मला भेटतच नाही. त्यामुळे एक आश्चर्य असं वाटून राहिलेलं आहे. मढ्या किती बघा, किती तीव्र असावं परमेश्वराशी भांडण. मढ्यापाशी करुणा केली, तैसी गेली वृथा आहे. मढ्याच्या जवळ करुणा भाकून उपयोग काय म्हणाले. म्हणजे परमेश्वर मेलाय की काय, अशा संकेत तुकाराम देतात. का भांडणाची तीव्रता बघा कशी आहे. तुम्ही आहात का नाही या जगामध्ये, का मरून पडला आहात आणि आम्ही तुमच्यापाशी नुसताच आक्रोश करत तर बसलोय तिथं. ते जसं वृथा असतं तसंच तुमची करुणा भाकणं हे सगळं वृथा होऊन बसलेलं आहे. काय राग आहे बघा परमेश्वराचा. ह्या रागाचे अधिकारी तुकाराम होते. म्हणून त्यांचा उपदेश आपण गंभीरपणानं घ्यायला पाहिजे. मढ्यापाशी करुणा केली, तैसी गेली वृथा आहे. तुमच्यापाशी करुणा भाकणंच आता हे मढ्यापाशी करुणा भाकण्यासारखं आहे पांडुरंगा. काही राहिलेलं नाही आता. न यावा तो कैसा राग. हा राग आहे. परमेश्वराला उद्देशून असं उपमा दिल्याचा स्वतःलाच लाज वाटली, संकोच वाटलाय. पण ती ओळ मागं घेतलेली नाही, खोडून टाकलेली नाही, गाथेत ती ओळ तशीच्या तशीच आहे. म्हणून पुढची ओळ अशी आली आहे, न यावा तो कैसा राग. का का ना का नाही, का राग यायचा नाही मला. मी रागातनं बोललो हे तुला असं. का नाही राग यायचा. न यावा तो कैसा राग, खोटे मग देखून. खोटा आहेस तू, दिलेला शब्द पाळत नाहीस. पतित पावन म्हणून तुला नामदेवाने सांगितला, म्हणून तुझं नाव घ्यायला लागलो. आणि भेट नाही, गाठ नाही. खोटे आहे तुम्ही. तुमचं खोटे पण बघून राग येणार नाही तर काय येणार, आणि राग येणार म्हणून असं बोलणार नाही तर दुसरं कसं बोलणार. असा हा संवाद आहे विठोबाशी. हे हा विठो तुझे माझे काज मधली ही अवस्था आहे. विठ्ठल सोडून काही व्यापच नाही आहे दुसरा मनाला, आता काही नको आहे विठ्ठल सोडून. आणि तो विठ्ठलच भेटत नाही म्हणून हा सगळा राग आहे. तुका म्हणे कैचा बोला, शोध विठ्ठला माझी. आता ह्या ओळीचा अर्थ थोडासा असा कसा घेण्यावर आहे. विठ्ठला आता तुला शोधू कुठं, असा एक अर्थ आहे. दुसरा आहे, हे माझे बोल आहेत. ह्या बोलामध्ये शोध म्हणजे काय, दुरुस्ती वगैरे काय कशी शक्य आहे सांग बरं. मी हे बोल का बदलू. मी हे आता माझा अभंग पूर्ण लिहून झालाय, मी काहीही बदलणार नाही. तुका म्हणे कैचा बोला, शोध विठ्ठला माझी. माझ्या बोलामध्ये आता शोध काही दुरुस्ती करावी, असं आता मला काय वाटत नाही. हा अभंग तसाच ठेवतो माझ्या वहीमध्ये. मी काही खोडणार नाही. मी तुला मड म्हणलो, मी तुला काय काय म्हणलो, पण मला काय खंत वाटत नाही. तुझं खोटेपणा असाच आहे की मग रेकॉर्ड करून ठेवतो इथे. मला काय आता त्याची खंत, याच्यात शोध करावा म्हणजे परत परत वेगळं लिहावं हे खोडून, असं मला वाटत नाही. असं म्हणून अभंग संपवलाय. एवढं भांडण खरं आहे. काय भांडण खरं आहे बघा. म्हणजे काय मनस्थिती आहे. सारखं प्रेम विठ्ठलावरच आहे, द्वेष विठ्ठलाचाच आहे, सगळं भांडण विठ्ठल, बाकी जगाबरोबर भांडणच नाही आहे. तुका म्हणे कैचा बोला, शोध विठ्ठला माझी. तिसरा एक अभंग आहे. असाच भांडणाचाच सूर आहे, की काय तुमची सेवा करून उपयोग काय. असाच हाच हाच मागायाची नाही इच्छा, जो मी ऐसा संकोचो. ते अतिशय चांगली सुरुवात तुकारामांचं. म्हणजे काय भांडणाला खमके फार आहेत तुकाराम. ते म्हणतात मला भांडणाचं, तुझ्याकडे मागायचं काय सारखं राहिलेलंच नाही आहे मला. बाकीचे काहीतरी मागतात, हे मिळव तो मिळव, ते सगळं गेलं. मी संसारावर तुळशीपत्र ठेवून अंगणात येऊन बसलेला माणूस आहे मी. मला काय तुझ्याकडनं नको आहे. आणि असं अनेक अभंगांमध्ये त्यांनी विठोबाला म्हणलेलं आहे, तुझ्याकडनं अरे तू काय देणार, देऊन देऊन ते रिद्धी आणि सिद्धी देणार, मला ते नकोच आहे. तर ह्या जगातली लौकिक एक गोष्ट सुद्धा मला नको आहे. तर मी काहीतरी मागेन म्हणून तू काहीतरी माझ्याशी बोलायचं नाही, असं करू नको. मी काही तुला मागणार नाही. तुला अवघड वाटेल असं काहीही मी मागणार नाही, कारण मला काही नकोच आहे. तुझं तू सोडून काही नको आहे. अशी भांडणं आहेत. त्या पद्धतीचंच आहे. मागायाची नाही इच्छा, जो मी ऐसा संकोचो. ज्याला स्वार्थीपणानं काहीतरी मागायचं असतं ना, तो संकोचतो. कारण त्याचा स्वार्थ असतो ना. कुठं महाराज साहेब दुखावले गेले तर आपली मागणी पूर्ण व्हायची नाही. मला तशी मागणीच नाही आहे काही.
की जी तू नाकारशील म्हणून मला भीती वाटेल, म्हणून मी संकोचेन. म्हणून मी स्पष्टच बोलणार आहे आज. आज स्पष्टच बोलणार आहे, कारण मला संकोच कसला आहे. माझं काही खालच्या लेवलच्या काही मागण्यात राहिलेल्या नाही आहेत माझ्या. मागायाची नाही इच्छा, जो मी ऐसा संकोचो. लटकियाची न करू स्तुती, इच्छा चित्ती धरुनी. पांडुरंगा, तुम्ही जर खोटे असलात तर मी तुम्हाला खोटच म्हणणार. तुम्ही लटके असलात तर मी तुम्हाला लटकेच म्हणणार. लटकेची न करू स्तुती. जो नाहीच आहे, जो खोटाच आहे, त्याची स्तुती आणि प्रशंसा मी कुठून करत बसणार. तुम्ही आम्ही भक्त तुमचे, सगळं सोडून तुमची भक्ती करायला लागलोय, आणि तुम्ही आम्हाला भेटत नाही. तुमचे चरण दिसत नाहीत. आम्हाला उरावरी भेटायची इच्छा आहे, तुम्ही भेटत नाहीये. लटकियाची न करू स्तुती, म्हणजे तुम्ही लटके आहात का काय? संतांनी सांगितलं तुमच्याबद्दल, ते खोटं आहे का काय असं आता वाटायला लागले. म्हणजे अशा लटक्याची स्तुती कुठं करत बसू? लटकियाची न करू स्तुती, इच्छा चित्ती धरुनी. तुमची भेटायची इच्छा चित्ती धरून तुमची स्तुती करत बसा, वंदन, भक्ती आणि कसली आणखीन भक्ती करत बसा. काय अर्थ राहिलेला नाही. तुम्ही भेटतच नाही हे मला कळलेलं आहे. लटकियाची न करू स्तुती, इच्छा चित्ती धरुनी. आणि म्हणजे तुम्हाला आता आता पांडुरंगाला खोटं म्हणलं तर ताबडतोब पश्चाताप होता. पुढच्या ओळी ताबडतोब, आता तुम्हाला मी खोटं म्हणलोय म्हणजे नास्तिकच झाल्यासारखं आहे ना. तुम्ही नसल्यासारखंच मी म्हणालो. आत पण भांडण चालूच आहे. नसलेल्या विठोबाबरोबर भांडण कसं चालू आहे? त्यामुळे तो आहेच. मग ते ओळीत असं दिसतं, हिशेबे आले ते घ्यावे. बघा, तुकारामांचं कसं आहे, खऱ्या खोट्याचा हिशोब आहे पांडुरंगा. तुम्ही जर खोट्यासारखं वागला तर आम्ही तुम्हाला खोटंच म्हणणार, आम्ही तुम्हाला खरं कसं म्हणणार? हिशेबे आले ते घ्यावे, हे तो ठावे सकळांचे. सगळ्यांना माहित आहे हे आपल्या वाट्याला, आपण जशी जशी करणी तशी भरणी पांडुरंगा. हे भक्त एकमेकाला सांगतात, माणूस आपल्याला सांगतो. तुकारामांचं धाडस असं आहे भांडणामध्ये, ते परमेश्वराला सांगतात, तुमची करणी आहे तशी भरणी घ्या. तुम्ही खोट्यासारखे वागता, आम्ही खोटंच म्हणणार तुम्हाला. आम्ही कशाला तुम्हाला तुमची स्तुती करणार कुठून? आम्ही तुमची स्तुती करावी असं करताय काय तुम्ही आमच्या संदर्भामध्ये? असं भांडण आहे. असं नाही, आमचे नामदेव कधीही असं भांडत नाही. हिशेबे आले ते घ्यावे. पांडुरंगाला सुद्धा हिशेब दाखवणारा वाणी आहे तुकाराम म्हणजे. हिशेबे आले ते घ्यावे, हे तो ठावे सकळांसी. सगळं जग जाणून आहे. आपण करावं तसं भरावं असा हिशोब आहे. तुम्ही खोटं वागला, आम्ही तुम्हाला खोटंच म्हणणार, लटकी स्तुती करणार नाही. आणि ती करावी, आणि ती असं मला वाटतच नाही, कारण तो संकोच जेव्हा स्वार्थीपणापोट येतो, तो स्वार्थच माझ्यामध्ये राहिला नाहीये. तुका म्हणे स्वामी सेवा, येथे देवा काशाची. स्वामी आहे कुठे तो? तो स्वामी आहे, नसेल तर स्वामी सेवा कुठली आली आहे? काही नाही. स्वामी नसेल तर स्वामी सेवा पण नाही, आणि भक्ती पण नाही, आणि काहीच नाही. काही नाही, काही कशालाच काही अर्थ नाही. आम्ही गप्पच बसतो. असं असं आता भेटी चिंतने, असा असा हा भांडणाचा मूड आहे सगळा आता आपला. तुकारामचे आहेत ते भांडणाला सज्ज झालेले असे तुकाराम. अजून एक आपण भांडणातला अभंग वाचूया आणि थांबूया. भांडणातलंच आहे. पाठवणे पडणे पाया, उद्धार वाया काशाचा. पाठवणे हा पाठवणे म्हणजे, मग पाठवण्याचा अर्थ कसा होतो? पाठवणे म्हणजे भेटी पाठवल्या पांडुरंगाला, फुलं वाहिली, आणखीन काहीतरी वाहणे काहीतरी, त्याला पाठवणे म्हणतात. पाठवणे पडणे पाया, काहीतरी पाठवायचं परत पाया पडायचं. काय उपयोग नाही. उद्धार वाया काशाचा. कोणाचा उद्धार झालाय म्हणले यातून? तुम्हाला पाया पडून, तुम्हाला भेटी देऊन, तुम्ही कोणाला भेटलाय वय म्हणले? काय उद्धार कोणाचा झालाय असं करू? काय उद्धार बिद्धार झालेलं नाही. तुम्हाला नमस्कार करण्यात काही अर्थच राहिलेला नाही. पाठवणे. आणि दुसरा अर्थभेद असा आहे, पावटणे. पावटणे पडणे पाया. पावटणे म्हणजे पायातला लागून नमस्कार करणे, पण ते पाठवणे पण हा भेद. पाठवणे पडणे पाया, उद्धार वाया काशाचा. काय कुणाचा उद्धार होणार नाही, कशाचा उद्धार होणार नाही तुम्हाला नमस्कार करू. घडले ते भेटी सवे, दिसेल बरवे सकळा. तुम्ही जर आम्हाला भेटला तर सगळ्यांना बरं दिसेल. ते आम्ही तुमचे भक्त म्हणवायचं, समाजामध्ये जाऊन सांगायचं तुमचे आम्ही भक्त, आणि तुम्ही मात्र आम्हाला भेटत नाही. घडले ते भेटी सवे, प्रत्यक्ष भेट मिळाली तरच काय तर पांडुरंग खरा आहे, नाहीतर ह्या सगळ्या बाताच आहेत. पांडुरंग ही एक असं लोणकडी थाप आहे, असं मी आता जगाला सांगायला सुरुवात करतो. आणि तुकाराम म्हणते तसे काही अभंग आहेत. देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसे मनी जाणावे, असा एक अभंग आहे. तो तो फार वेगळ्या अवस्थेमधला आहे. पण तुकारामांची भांडणं अशा पद्धतीची आहेत. घडले ते भेटी सवे, तुमची भेट घडली तर खरं आहे हो. दिसेल बरवे सकाळ, जरा सगळ्यांना भक्ताला भेटतो पांडुरंग असं सांगता येईल, सगळ्यांना तुमचं नाव टिकेल, कीर्ती टिकेल.
ती ती कीर्ती तुम्हालाच टिकवायची नसली तर मी हिशोब पदरात घालणारा वाणी आहे बरं का, असं सांगणार तुकाराम. न घडता दृष्टा दृष्टी, दृष्टादृष्टी डोळ्यात डोळे घालून एकमेकाला ओरावरी भेटायला पाहिजे हो पांडुरंगा, त्याशिवाय काय कशाला अर्थ आहे. न घडता दृष्टा दृष्टी, काय या गोष्टी कोरड्या. कशाला त्या कोरड्या गोष्टी नुसत्याच तुमच्या सांगायचं, उरावरी भेटतो, पुराणातल्या गोष्टी सांगायच्या, सगळ्या कोरड्या गोष्टी आहेत, थापा येतात, कशातही अर्थ नाही म्हण. न घडता दृष्टा दृष्टी, काय या गोष्टी कोरड्या. आणि मग पुढची ओळ फार महत्वाची आहे, अबोल्याने असे तुका. तुकारामांनी काय सुंदर लिहिले बघा. अबोल्याने असे तुका, अंतर ऐका साक्षीने. माझं अंतर मी आता साक्षी केलेलं आहे. तुकाराम एकदम अशी ज्ञानाची घेतात, अशी जागा घेतात. अंतर माझं साक्षी केलेलं आहे. तुमचा खोटेपणा खरेपणा मी माझ्या, तुकाराम आता स्वतःकडे वळायला लागलेले आहेत. आणि ही भक्ती आणि ज्ञानातली सगळ्यात महत्वाची अवस्था आहे अध्यात्मातली. तुकाराम बरोबर त्या अवस्थेला लागली. तुकाराम म्हणून आता कळलंय, पांडुरंग बाहेर भेटणारच नाही, पांडुरंग आता आतच भेटणार आहे. म्हणून मी माझ्या अंतराला साक्षी केलेलं आहे. ऐका, आता अंतराला साक्षी केलेलं आहे. अबोल्याने असे तुका. पांडुरंगात सांगतायत, तुम्ही भेटणारच नाही आहात, करुणा भाकून उपयोगी नाही आहे. आणि मी बोलणंही सोडलंय आता. परमेश्वरा, आता मी तुमच्याशी बोलणारच नाही, कारण माझा आतला संवाद आता सुरू झालेला आहे. हा एक अर्थ. दुसरा अर्थ, परमेश्वराबद्दल मी काही बोलणार नाही, कारण परमेश्वराबद्दल बोलणं म्हणजे दंभ वाढवणं आहे. जो भेटतच नाही परमेश्वर, मला भेटत नाही, तो इतरांना भेटेल असं सांगत फिरणं, हा खोटेपणा करणं आहे. मी हा खोटेपणा करणार नाही. मी अबोल राहतो. अबोल्याने असे तुका, अंतर ऐका साक्षीने. याचा साक्षीभाव फक्त बाळगलेला आहे. असा साक्षीभावून शांत राहतो आणि कसलीही आदळआपड आता मी करत नाही, असा एका भांडणातून या अवस्थेला तुकाराम पोहोचलेला आहे. आपण आता इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हर.